विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट कुठली असेल अभ्यासाच्या या जर्नीमध्ये तर रिव्हिजन. मी आज रिव्हिजन घेणार आहे आणि अगदी परफेक्ट रिव्हिजन घेणार आहे. लक्षात घ्या, अगदी परफेक्ट म्हणूया आपण. तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे बघा, मी तुम्हाला सांगतो. पहिला माझा आजचा प्रश्न आहे, व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर? व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर म्हणजे बघा, हा जो पहिला प्रश्न आहे, पहिला, ओके, व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर, मी लिहितोय का, व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर. सांगू का, डेफिनेशनच आहे रे ही. अरे पण 2-3 वेळा रिपीट झालंय. पण मी काय म्हणतोय, ह्याचा वापर मला माझ्या दैनंदिन जीवनात सुद्धा होतो ना. ट्रान्सफॉर्मर जेव्हा इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, ओके, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन वरती, तेव्हा तिथं सर्टन व्होल्टेज असतं. मग ती लाईट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व्होल्टेज पहिला इन्क्रीज केलं जातं. प्रचंड 10-12 हजार व्होल्ट म्हणूया आपण, ओके. आणि हे व्होल्टेज इन्क्रीज कोण करतं? ट्रान्सफॉर्मर. बरं, मोठ्या-मोठ्या अशा असतात बघा, ते मोठे पोल असतात बघा, मोठ्या जाड वायर असतात. ती लाईट आपल्यापर्यंत येते. डायरेक्ट आपल्या घरी येत नाही. सबस्टेशन असतात. ओके. गावाच्या बाहेर एमएससीबीचं सबस्टेशन असतं. तिथं ती लाईट येते, बरोबर आहे. आणि तिथं काय होतं? स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर त्याचं व्होल्टेज कमी करतो. बरं, तिथून तुमच्या घरापर्यंत येत नाही डायरेक्ट लाईट. ती पण 400-500 व्होल्ट असते. मग घरी तुमच्या कॉलनीच्या बाहेर पण एक पुन्हा असतो ट्रान्सफॉर्मर. तो व्होल्टेज डाउन करतो. म्हणजे ट्रान्सफॉर्मर हा व्होल्टेज वाढवू पण शकतो किंवा कमी करू शकतो. मग करेक्ट आन्सर आहे, की ट्रान्सफॉर्मर हा एक असा डिव्हाइस आहे, की जो एसी व्होल्टेजला वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. मग लिहा ना डेफिनेशन. ट्रान्सफॉर्मर इज अ डिव्हाइस which is used to change the value of AC voltage from low value to high value or from high value to low value. आलं का लक्षात? ओके. पहिला प्रश्न क्लिअर. तर मी तुम्हाला सांगतो, हा इंडक्टर आहे. ओके, हा काय आहे सांगा? इंडक्टर. बर, आता या इंडक्टर मधून करंट फ्लो होतो. ओके, आणि मॅग्नेटिक फ्लक्स पण आहे. मग ते दोघांचं रिलेशन काय आहे, की फाय इज प्रपोर्शनल टू आय. मग इथं जर मी एखादा कॉन्स्टंट घेतला, ओके, तर तो येणार आहे यल. यल म्हणजे कोण? सेल्फ इंडक्टन्स. यल म्हणजे सेल्फ इंडक्टन्स. ही आपली दुसरी डेफिनेशन आहे. सेल्फ इंडक्टन्स लक्षात घ्या. तर मी काय करतो, त्याला डिफरन्शिएट करतो. मग डी फाय बाय डी टी इक्वल्स टू एल डी आय बाय डी टी. ओके, आपल्याला याचं मॉडच घ्यायचं पॉझिटिव्ह व्हॅल्यू. आता डी फाय बाय डी टी म्हणजे ईएमएफ इंड्युस्ड असतो, लक्षात घ्या. आणि डी आय बाय डी टी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ करंट. अरे, हा जो रेशो आहे तोच आहे ना सेल्फ इंडक्टन्सचा रेशो. डेफिनेशन आहे. म्हणजे सेल्फ इंडक्टन्स इज डिफाइंड ॲज रेशो ऑफ ईएमएफ इंड्युस्ड टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट. ईएमएफ इंड्युस्ड टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट. बर, याचं जे एस आय युनिट आहे, एस आय युनिट, ते हेनरी आहे. आणि विच इज इक्वल टू ओहम सेकंद. आता हे कसं काय ओहम सेकंद सांगतो. ईएमएफचं व्होल्ट युनिट काय? व्होल्ट. डीआय म्हणजे कोण आहे? अँपियर. पर सेकंद ते सेकंद वर जाऊ दे. अरे पण जेव्हा मी व्ही ला आय न डिवाइड करतो तेव्हा आर मिळतं ना मला. ओहम्स लॉ, बरोबर आहे, ओहम्स लॉ. पण मला सांगा ना, याचं युनिट काय? व्होल्टेज. करंट युनिट काय? अँपियर. याचं युनिट काय? ओहम. म्हणजे व्ही बाय ए च्या ऐवजी मी ओहम लिहू शकतो. मग व्ही बाय ए च्या ऐवजी ओहम आणि सेकंद. हेनरी इज इक्वल टू ओहम सेकंद. सांगू का? एकच कॉईल आहे हो, म्हणून सेल्फ इंडक्टन्स. पण समजा दोन कॉईल असतील तर, जशा ट्रान्सफॉर्मर मध्ये दोन प्रायमरी सेकंडरी अशा असतात, मग त्यावेळेस येतं म्युच्युअल इंडक्टन्स. पण सेम आहे रे. रेशो ऑफ ईएमएफ इंड्युस्ड to the rate of change of current is known as mutual inductance. आता समजून घ्या रे, याचं युनिट जर हेनरी असेल तर म्युच्युअल इंडक्टन्स युनिट सुद्धा हेनरीच येणार ना. मग बघता बघता या पेजवर माझ्याकडे डेफिनेशन्स किती आहे. व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर, ही एक डेफिनेशन आहे. म्युच्युअल इंडक्टन्स ही दुसरी डेफिनेशन आहे. सेल्फ इंडक्टन्स ही तिसरी डेफिनेशन आहे. मग झाली की नाही क्विक रिव्हिजन. तर वायलन ऍप्लिकेशन ओपन करा आणि तुम्ही पीवायक्यू बघा. ह्यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत. पण अजून एक सांगू का तुम्हाला मी. आता ही जी कॉईल आहे, ओके, ही जी कॉईल आहे, छोटी कॉईल काढतो आणि त्याला मी गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट करतो. इलेक्ट्रिक सप्लाय कुठे दिलाय? गॅल्व्हॅनोमीटर आहे, लक्षात घ्या. गॅल्व्हॅनोमीटर आहे. मग मी तुम्हाला सांगतो, पण त्याच्या भोवती जर मी मॅग्नेट आणला तर मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द कॉईल चेंज होणार ना. मग व्हेनेव्हर देअर इज चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स, ओके, लिंक्ड विथ द कॉईल, देन ईएमएफ इज इंड्युस्ड इन द कॉईल. सोपे ना? हा, हे फॅराडेज फर्स्ट लॉ.
मग मला फर्स्ट आणि सेकंड लॉ सुद्धा पाहिजे. मग ईएमएफ इंड्युस्ड इन द कॉइल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. हा सेकंड लॉ आहे. ईएमएफ इंड्युस्ड इन द कॉइल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स म्हणूया आपण. संपलं. मग आता फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स, व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर? ढिगानं प्रश्न झाले. ढिगानं प्रश्न झाले इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये. पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आता तुमच्याकडे आपली संघर्ष बॅच असेल किंवा बॅच असेल, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो तुमच्या परत परत होणार आहेत. रिपीट 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 होणार आहेत. तरी पण मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. एक आता करंट कॅरिंग कंडक्टर असेल तर सर्टन वेलॉसिटीनं मॅग्नेटिक फील्ड मधून मूव्ह होत असेल परपॅन्डिक्युलरी, तर त्याच्यात जो ईएमएफ इंड्यूस होतो त्याचा फॉर्म्युला VLV असतो. बर, रोटेटिंग बार असेल तर त्याचा ईएमएफ असतो हाफ बी ओमेगा एल स्क्वेअर. ओके, हे दोन फॉर्म्युले क्लिअर आहेत का बघा रे. मग तुम्हाला मी सांगू का, इतके हे दोन क्वेश्चन जर केले तुम्ही, ओके, तर तुम्ही बघितलं तर व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर, हे दोन डेरिव्हेशन हेच प्रश्न परीक्षेत येतात, लक्षात घ्या. म्हणजे हे दी मोस्ट आयएमपी क्वेश्चन्स आहेत, लक्षात घ्या. सगळ्यात आयएमपी क्वेश्चन्स आहेत. मग मला एक सांगा ना, चॅलेंज आहे तुम्हाला, लक्षात घ्या, ही चॅलेंज आहे. मग मी तुम्हाला अजून चॅलेंज काय करतोय, मला एक्सेल, एक्सी आणि झेड याच्या पण डेफिनेशन्स पाहिजेत. Inductive reactance, resistance offered by inductor is known as inductive reactance. Resistance offered by capacitor is known as capacitive reactance. Total resistance offered by inductor, capacitor and resistor is known as impedance. बघा, 1, 2, 3, 4, 5, ओके, 6, 7, 8 एवढे प्रश्न झालेत ज्याच्या डेफिनेशन्स तुम्हाला करायच्या आहेत. फॅरेडेज फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो हे सगळं करायचं आहे. पण थांबा, आजचं मेन टार्गेट काय सांगतो, तर आज 24वा दिवस आहे. रोटेशनल डायनामिक्स जवळजवळ एंड होत आलाय. मग करा ना सगळे फॉर्म्युले रिवाइज रोटेशनल डायनामिक्सचे. कितीतरी वेळा मी केलेत. फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू ऍक्सलरेशन, टॉर्कचा फॉर्म्युला आय इंटू अल्फा. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ एम व्ही स्क्वेअर. तर कायनेटिकचा फॉर्म्युला जर काही नको करायला, चांगले नोट्स बनवूया आपण. हाफ मासला मोमेंट ऑफ एनर्शिया, व्ही स्क्वेअरला ओमेगा स्क्वेअर. लिनियर मोमेंटम मास इंटू वेलॉसिटी, अँग्युलर मोमेंटम आय इंटू ओमेगा. मासला आय, आय म्हणजे मोमेंट ऑफ एनर्शिया, आणि लिनियर वेलॉसिटीला अँग्युलर वेलॉसिटी, लक्षात घ्या. ओके, पर पॉवरचा फॉर्म्युला फोर्स इंटू वेलॉसिटी. मग इकडं पॉवरचा फॉर्म्युला टॉर्क इंटू ओमेगा. ओके, बर. हॉरिझॉन्टल कर्व्ड रोडला मॅक्सिमम वेलॉसिटी अंडर रूट म्यू एस आर जी. वेल ऑफ डेथला मिनिमम वेलॉसिटी आर जी अपॉन व्ही एस. ही झाली मिनिमम वेलॉसिटी. ही काय झाली सांगा बघू, मिनिमम वेलॉसिटी, हे लक्षात घ्या. ओके, आता सगळ्यात इम्पॉर्टंट, हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड झालं, अँगल ऑफ बँकिंग झालं. बर, मोस्ट सेफ स्पीड अंडर रूट आर जी टॅन थिटा. मोस्ट सेफ स्पीड अंडर रूट आर जी टॅन थिटा. व्ही मॅक्स, ओके, अंडर रूट आर जी ब्रॅकेट मध्ये टॅन थिटा प्लस म्यू एस, 1 मायनस म्यू एस इंटू टॅन थिटा. फक्त मॅक्सिममला वरती प्लस खाली मायनस, आणि मिनिमम असतं तर वरती मायनस आणि खालती काय आलं असतं, प्लस आलं असतं. किती छान रिव्हिजन होते. आणि सगळ्यात महत्वाचं, स्ट्रेट लाईन 11th स्टँडर्डचा टॉपिक आहे. आपण जे 11th घेतोय ना, लक्षात घ्या, हेच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हेच आपल्या 90 डेजचा प्लॅनची खरी गंमत आहे. सगळं परफेक्ट होतंय, पण करायचं कोणी? करायचं का नाही? तुमच्या हातून आलं पाहिजे. करायचंय का नाही? नेक्स्ट इयर गॅप घेऊन करूया, रिपीट करूया का? हा आत्ताच विचारतो, रिपीट करायचंय का? मी तुम्हाला खरं सांगू का, लक्षात घ्या, फार विचित्र आहे ना बोलतोय मी. क्षमता असून मुलं करत नाहीयेत. जनरेशन वेगळं जनरेशन आहे ना. हा, का आपण हे इथं आलो याचा विचार करा. होत नसेल तर आत्ता सांगून टाका, 11वी-12वी जमत नसेल तर. पुन्हा इंजिनिअरिंगचं नाटक नकोय. मग या गोष्टी लक्षात घ्या. अरे, दिवसाची सुरुवात चांगली करायची आहे. ओके, मग मला तुम्हाला दिलेलं टार्गेट हे तुम्ही अचीव्ह करायचं. मी तुम्हाला विचारणार आहे, याची उत्तर मला हवी आहेत. ही रिव्हिजन आहे, लक्षात घ्या. रिव्हिजन शिवाय यश मिळणार नाही. करा अभ्यास. ऑल द बेस्ट.